नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये सोलापूरचा विकास झालाय, एवढा भारी विकास झालाय की आपल्याला सांगताच येत नाही असा विकास झालाय. हे बघा, आपलं ऑफिस दाखवा जागृत, पहिला थेट जनमतचं ऑफिस दाखवा. हे आमचं जनमतचं ऑफिस आहे आणि त्याच्या समोर जागृत समोर दाखवा, जिथं लोक पडत होते इथंच पाणी साचत होतं बरं का. आणि आता बी पाऊस पडायला लागलाय, पाऊस पडला की पाणी इकडे येत आहे आणि इथून पाणी कुठं जाणार दाखवा जागृत. इथं बी पाऊस पडल्यावर पाणी कुठनं जाणार, काय जाणार, ड्रेनेज लाईन बी गाठली नाही. हे लय भारी काम झालं बरं का, लय भारी विकास झाला आपल्या सोलापूरचा. दाखवा, हे पहिला सगळ्या बिल्डिंग दाखवा, हे एक दाखवा, हे दाखवा, ते दाखवा, पूर्ण सगळं दाखवा. हे सगळी आपली प्रेस लाईन आहे इकडं आणि इकडं राहतेच बरं का. एखाद्याचं चेंबर तुंबलं किंवा काय झालं तर इथं चेंबर नाही बरं का, डायरेक्ट रस्ता केलाय. पाक त्या साखर कारखान्यापासून ते आपल्या सिटीमध्ये 4-5 किलोमीटरचा रस्ता आहे. आपण आता जागृत या चेंबर हुडकणार आहे, जे हे रस्ता केलाय चेंबर हुडकत जाणार आहे की चेंबर केलंय का. आणि हुडकत हुडकत आपण थेट जे पूर्वीचे आमदार होते दिलीप माने त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत. त्यांचा पहिला हे दक्षिणचा मतदारसंघ होता, पण इथनं सगळेच लोक जातात बरं का. आणि त्यांच्याकडे जाणार आहोत. जाता जाता चालता चालता बघू शोधू म्हण चेंबरसाठी एक चेंबर केला फक्त तिथं, त्याला 50 दिवस लागलेत तेवढा एक चेंबर करायला तिथं. हा जागृत इकडं दाखवा. आपण आता आपल्या ऑफिस कडे दाखवा. हे आपलं ऑफिस आहे इकडं, हा हे आपलं ऑफिस आहे. आपण डायरेक्ट जाणार आहोत चेंबर हुडकत गाडीवर. 1-1.5 किलोमीटर आहे, आपल्याला हे होणार नाही. तिथून आपण डायरेक्ट दिलीप माने यांच्याकडे जाणार आहोत. ते मालक आहेत, मालकाकडे जाऊ म्हण. चला जागृत बसा, कॅमेरा चालू राहू दे, तिकडं दाखवा. आपल्याला ड्रेनेज लाईनचं जे काम केलंय का सगळंच शोधाचं आहे बरं का. फक्त चेंबर आहेत का बघू मग. रॉंग साईडने जाऊ, इकडला रस्ता मोकळा दिसतोय आपल्याला. आणि तिथं चेंबर केलेत का, पिण्याच्या पाईपलाईनची काय व्यवस्था केली आहे, लाईटीची काय व्यवस्था, हे सगळंच आपण शोधा लागलो. जागृत चेंबर आहेत का बघा, आणि बाजूबाजूला किती घर आहेत ते बी दाखवा. एक ही चेंबर दिसत नाही, इकडे बी दाखवा. हा हे आमदारांचं घर आहे आपल्या, इकडे बी दाखवा. आपण ज्या रस्त्यावर चाललो त्या रस्त्यावर एक सुद्धा आपल्याला चेंबर दिसेना बरं का. दाखवा जागृत. सगळा प्लेन रोड दिसतंय.
चालू राहू दे. हा, आपल्याला एक सुद्धा चेंबर दिसला नाही बरं का. चला जागृत, आता आपण दिलीप मानेंकडे जाऊ. मग जागृत पहिला इकडं दाखवा. हे आपली माने साहेबाची बँक आहे. या बँकेत जाणार आहोत आपण थेट मालकाकडे. सोलापुरात एक 4-5 मालक असे आहेत की नावाजलेले, त्यापैकी हे आपले मालक आहेत. या जागृत. या दाखवा मालकाचं ऑफिस. इकडे बी दाखवा. थेट आपण आज जाणार आहोत. हे आपल्या माने साहेबांना पहिला शुभेच्छा देऊ आणि चर्चा करू. नमस्कार. तर आपण दिलीप मालकाच्या ऑफिसमध्ये आलो होतो आणि आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहे की पूर्वीचा त्यांचा मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघामधनं 166 कोटीचे रस्तेचं काम चालू आहे आणि 5-6 किलोमीटर हे रस्ता आहे ते सिटीमधून आहे. पूर्वीचा मतदारसंघ आहे आणि आपण संपूर्ण माहिती मालकाकडनं घेणार आहे. मला सांगा मालक, आता जे रस्त्याचं काम चालू आहे, ड्रेनेजचं जे तोंड असतंय बसवायचं ते बसवले नाहीत आणि पाणी जे पावसाचं पाणी जायचं असतंय त्याला वाट नाहीये. पुढे हे त्रास होणार नाही का ह्या रस्त्याचं? तुम्ही त्या मतदारसंघाचे आमदार होता. मला त्याच्यातली खूपशी माहिती नाही, पण सिद्धेश्वर कारखान्यापर्यंत हे महानगरपालिकेच्या हद्दीत काम आहे. मला आश्चर्य वाटतं की महानगरपालिकेची NOC न घेता हे रस्त्याचं काम कसं सुरू केलंय आणि महानगरपालिका तर कसं करू दिले. एखादा नळाचं खड्डा खादाचा असेल किंवा एखादा ड्रेनेज खोदात असेल किंवा एखाद्याची पाईपलाईन करायची असेल तर महानगरपालिकेचे लोक ताबडतोब त्याला अडवतात किंवा विचारतात त्याला. कदाचित ते पेनॉल्टी पण लावतात. आणि एवढा मोठा रस्ता करत असताना ती सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे आणि मुळात तो रस्ता खूप चांगला होता. त्याच्या रस्त्याची रुंदीकरण झालं नाही, ड्रेनेजची व्यवस्था नाही, पाईपलाईनची दुहेरी पाईपलाईनची येणारा जाणारा पाईपलाईन नाही, कुठलंही डिझाईन केलं, कोण ड्राईंग केलं त्याची, म्हणजे कोणी विचारतच नाही आहे. मग आता त्याने महानगरपालिकेला त्यांना नोटीस काढल्यावर 9 कोटी रुपयाचं तुम्ही आम्हाला द्या म्हणून सांगितलं महापालिकेला, असं मी वर्तमानपत्राच्या माध्यमातून ऐकलं. परत MSRDC कडे काम आहे वाटतं ना ते काम म्हणतात की आम्हीच ते काम करून देऊ. महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आतापर्यंत शासनाची परवानगी घेऊन काम करावं लागतं. आयुक्ताची पण त्याला परवानगी चालत नाही. वरून परवानगी दिली पाहिजे, वरून सूचना दिली पाहिजे की महानगरपालिकेच्या हद्दीत आपण काम करणार आहे. आता जिथं जिथं नॅशनल हायवे झाले, सोलापुरातनं नॅशनल हायवे क्रॉस झालेतच, मार्केट कमिटी समोरनं झालेला आहे. काही बायपास झाल्यामुळे बरेचसे नॅशनल हायवे रद्द झाले आहेत. येथीराज हॉस्टेलच्या पुढे पहिला नॅशनल हायवे होता, तिथं काम करताना नॅशनल हायवेची परवानगी घ्यावंच लागत होती. पण तसं आता कुठलीही परवानगी न घेता एवढं मोठं काम केलंय. कुठल्याही एजन्सीला दिले काय दिले आपला त्याचा काही संबंध नसतोय. पण काम करणं, चांगला रस्ता असताना म्हणजे ते रस्ता खोदून ते काम केलं, ते सिद्धेश्वर कारखान्यापर्यंत महानगरपालिकेच्या हद्द आहे, उडगीचे बॉर्डर, तिथून करायला काय हरकत नव्हतं. रस्ता रुंदीकरण करायला पण काय हरकत नव्हतं. तोच रस्ता मध्ये आता लाईट लावणार आहेत का झाडं लावणार आहेत डिवायडर मध्ये, मधला डिवायडर, मला तर वाटत नाही ते झाडं लावण्यासारखी त्याची रुंदी सोडल्यामध्ये, म्हणजे जो मध्ये रस्त्याचा दोन्ही मधला गॅप असतो ते पण मला सोडलं नाही की झाडं तिथे लावतील असं वाटत नाही. खूप छोटा आहे, मला वाटतं 1 फुटाचाच गॅप आहे दोन्हीच्या रस्त्याच्या मध्ये.
काय असेल तर, पण तेवढ्यात मग भिंत कुठं राहणार, मग झाडं कुठं लावणार, लाईटची व्यवस्था काय. आपल्या महानगरपालिकेच्या चांगल्या लाईट होत्या, ते उकडून टाकल्या त्याने. मला आश्चर्य वाटतं कोण कसं काय विचारलं नाही. लक्षात असू दे, आश्चर्य वाटतंय कोण कुणाला विचारलं नाही. आता जनतेतून रोष आल्यावर सगळेच उठा लागलेत. नाही, आम्हाला माझ्या घरासमोरनं ते काम गेलं. आम्हाला वाटलं सगळ्या परवानगी घेतली असतील, काय तर ह्याच्यातल्या गोष्टी साध्य करतील, की काय तर वेगळा हेतू असेल करण्याचा. पण नंतर वर्तमानपत्राच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून ही सगळी गोष्ट लोकांसमोर आली. मला सांगा, मला का आता पूर्ण रस्ता होत आलेला आहे आणि एखाद्याचं चेंबर भरलं किंवा हे भरलं, ते पूर्ण रस्ता फोडावा लागणार आहे. हे जनतेची पैशाची उधळपट्टी होणार आहे असं तुम्हाला वाटतंय? नाही, उधळपट्टी होणार आहे आणि झालेली आहे उधळपट्टी. आता तुम्ही प्लॅनच नाही ना तुमचं. एखादा रस्ता जर करत असताना पहिला त्याच्यावर ड्रेनेज करावं लागतं. ड्रेनेज करून नवीन आता लेआउट करताना एखाद्या खाजगी जागेत असेल, त्याला 2 गोष्टी कराव्या लागतात. पहिला लाईटचा ट्रान्सफॉर्मर बसवावं लागतं, ड्रेनेज करावं लागते, पिण्याची पाईपलाईन करावं लागते, अंतर्गत रस्ता करावा लागते, मग त्याला मान्यता मिळते. म्हणजे नवीन लेआउट कोणाला लेआउट करून जागा विकत असेल, मग तुम्ही स्वतः हे सगळ्या खाजगी लोकांकडं करून घेता. तुमचे स्वतःचं कसं दुर्लक्ष झालं आहे गोष्टींकडं, हे मला वाईट वाटतंय. झाडं होते तिथं लहान लहान. मला दक्षिणचे आमदार आहेत सुभाष बापू देशमुख, त्यांच्या घरापासून रस्ता गेलेला आहे आणि ते आमदार आहेत. सुभाष बापू असू दे किंवा दिलीप माने असू दे किंवा तिकडे सगळे 5 स्टार हॉटेल आहेत, तिथं 2, 3, 4 मोठे उद्योगपती तिकडे राहतात. पुढं होंडाचं शोरूम आहे, पुढं टाटाचं शोरूम आहे, पुढं शिवाजी वृक्ष आहे, सिद्धेश्वर कारखाना आहे, अनेक लोक आहेत. ते बापूंचाच असा विषय नाही. ज्यांच्या ह्याच्याखाली काम चालतो, सुपरवायझिंग खाली जो हेड असतो, त्याने तर विचारायला पाहिजे होतं ना, हे कशासाठी घेतलोय आपण, का घेतलोय आणि एवढं वर्ष का थांबला होता. काम बी थांबलं होतं आणि आता इतकी अडचण झाली आहे. रोज आतापर्यंत 10 का 12 ऍक्सिडेंट झालेले आहेत. आता शाळा चालू झाल्या, पावसाळ्याचे दिवस चालू झाले. आता आपल्या सोलापूर मोठ्या प्रमाणात श्रावण महिना आता आपल्याला सुरू होतो. आता लोकांनी किती सहन करायचं, म्हणजे किती, म्हणजे आपल्याला हेच जर एखाद्या ठिकाणी पुण्याच्या ठिकाणी आणि कोल्हापूरला झालं असतं तर आंदोलन झाले असते. लोक पुढे यायला कोण तयार नाही आणि कोण त्याची काम पण पडतीची उरकून त्याला तयार नाही. इतकी अडचणी येते. सिंगल रस्ता आहे, आसऱ्याचे ब्रिज अर्धवट आहे, मग त्याच रोडवर आहे ना ते सगळ्या गोष्टी. आता काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? आता आपण काहीच करू शकत नाही. त्याला ड्रेनेज लाईन करायचं असं, आता तुम्ही ते बाजूला गटर सोडलेले आहेत त्याने, त्या आमच्या घरापासून ते सिद्धेश्वर कारखान्यापर्यंत दोन्हीकडचे धंदे 2 महिने झाले बंद आहेत. इकडचा माणूस तिकडं क्रॉस करून जात नाही, तिकडं असंच नाही. त्याच्यापेक्षा 2-4 हॉस्पिटलला पेशंट कसे आणायचे, आता अँब्युलन्स कशी जाणार. लक्षात असू दे, पेशंट सुद्धा आणावं लागतंय आणि आपलं तिकडं जन्मतचं बी ऑफिस आहे बरं का. हे त्रासदायक आहे सगळा विषय. नाही, ह्या आम्ही येणारे जाणारे लोक त्रास सहन करतील. एखादा पेशंट येत असेल तर कसं येईल सिंगल रोडवर, वाहतूक किती आहे. सोलापूरच्या पुढं 4 सिमेंट कंपन्या आहेत, NTPC आहे, सिद्धेश्वर कारखाना आहे, छोटे मोठे अनेक उद्योग आहेत. आता छोटे मोठे धंदे इकडलं तिकडलं इकडे याला क्रॉस झाला, आता 2 महिने झालं लॉस मध्ये. ते लॉस कोण कव्हर करणार सगळ्याच. एखाद्या माणसाला काय मेडिकलमध्ये जायचं असेल तर ते मेडिकलमध्ये इकडचा माणूस तिकडे जात नाही, तिकडला माणूस इकडे जात नाही. मला सांगा, साखर कारखान्यापासून ते खालच्या जे आपलं कंबर तलावच्या साईडचा म्हणजे गुरु नानककडे जायला रस्ता आहे, तिथपर्यंत त्यांनी पूर्ण केलेला आहे. एवढ्या रस्त्याला साधारणपणे किती कोटी रुपये लागलेत असं वाटतं तुम्हाला? मला त्याची इस्टिमेट असते. इस्टिमेट ते त्याची DSR असते, त्याचा ते DSR प्रमाणे ते इस्टिमेट करत असतात. आणि मला त्याची कल्पना नाही त्याची लेंथ किती आहे, त्याचा थिकनेस किती आहे, किती क्युबिक मीटर क्वांटिटी आहे, ही कल्पना नाही मला. ते इस्टिमेट बघितल्यावर किंवा ते टेंडर बघितल्यावर त्याच्यातनं समजते याच्यासाठी किती पैसे गेले. रस्ता किती क्युबिक मीटर मध्ये असतं, सिमेंटचा रस्ता आहे, ते लांबी रुंदीवर नसते. त्याच्यात स्टील किती जाडीचं वापरलंय, किती अंतरावर स्टील आहे, सिमेंटची क्वांटिटी काय पाहिजे,
त्याचं क्यूब काढून त्याचं टेस्ट रिपोर्ट बघावं लागतं. या सगळ्या गोष्टी आहेत ना, खूप आहेत एक रस्ता बघा. मग हे एवढं गडबड केली त्यांनी रस्ता करायला, खूप दिवस राहायला बी होता ते रस्ता. MSRDC ला विचारलं पाहिजे ना, तुम्ही कशासाठी एवढी गडबड केली, काय केली. जिथं गरज आहे हा पैसा अजून पुढे वापरू शकले असते ना. मला काय म्हणायचं आहे, हे VIP रोड आहे, म्हणजे आता विमानतळाकडे जायचा रस्ता आहे आणि तिकडं शेवट आहे ना, एंड आहे आपलं, तिकडून कर्नाटकच चालू आहे. भीमा नदीच आहे तिकडे एंडला, म्हणजे एंडच आहे सोलापूरचा, टी आहे तिथं. आता असं बाबा असा रस्ता पुढं कुठंतरी लांब जातोय, पुण्याला जातो, हैदराबादला जातोय किंवा विजापूरला पुढे जातो रस्ता, तसाही नाही, एंडच आहे. म्हणजे आता सिमेंट कंपन्या कदाचित आपल्याला त्यांनी फंड्स पण दिले असते, CRS मधनं त्यांनी फंड दिले असते रस्ता करण्याचे. 4 सिमेंट कंपनी आहेत, NTPC एवढी मोठी कंपनी आहे. सगळ्या तुमच्या दक्षिणच्या मतदारांना काय आव्हान करचाल? सगळेच उठून दक्षिणच्या बसले. मतदाराचा विषय नाही आहे इथं. नाही, पण तिथनं दक्षिणचे मतदार लोक जाणार आहेत ना, दक्षिणचे जाणार आहेत, शहरातले जाणार आहेत. सगळेच जातात ना तिथं. आता सगळ्या प्रेस त्याच बाजूला आहेत. संचार प्रेस तिथंच आहे, केसरी तिथंच आहे, तरुण भारत तिथंच आहे, तुमचंही तिथंच आहे, लोकमत तिथे आहे, दिव्य मराठी पलीकडे आहे, सगळे प्रेस तिथंच आहेत ना. मग सगळी इंडस्ट्रियल तिकडे आहे पहिल्याची, सगळ्या 2 व्हीलर 4 व्हीलर सगळ्या वाहनाचे शोरूम तिकडच आहेत. एकाला त्रास आहे का? सगळ्याला त्रास चालू आहे. आता अजून आपल्याकडं मना एवढा मोठा पाऊस झालेला नाही यावर्षी. जरी भीमेला पाणी आलं असेल, चिनीला पाणी असेल, तर वरच्या पावसामुळे उजनी भरल्यामुळे पाणी सोडले. तसं अजून दुष्काळी परिस्थिती, वरचा पाऊस पडल्याशिवाय काही उपयोग होत नाही. आणि जर पाऊस जास्त राहिला असता मागच्या वेळेसारखं, तर लोकांना खूप हाल झाले असते त्या रस्त्यावर. धन्यवाद, खूप काही चांगली माहिती दिली आहे. पूर्वीचा मालकाचा मतदारसंघ होता तो, आणि काही विचार न करता तो रस्ता केलाय, म्हणजे गडबडीतच केलाय, आणि आपल्या जनतेची पैशाची उधळपट्टी झाली आहे असं वाटतंय बरं का सोलापूरकर. मी राहुल रणदिवे सह जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.